लोक आले आपल्या भेटीला डायरेक्ट बिन पगारी पुलाधिकारी डंगल पेटले की निघाले घरी. कालच मुख्यमंत्री साहेबांची माझी मिटिंग झाली, त्या हरभऱ्याच्या झाडाखाली ते तुमच्या सहीमुळे रद्द झाली म्हणतात. बापरे, ती तुमच्यासाठी मला डायरेक्ट इंडियातनं भारतात यावं लागला. आता असं आहे का? कसं करायचं आता? धरून न्यायचं का पकडून न्यायचं? कसं नाही असतं तसं नाही. आता एवढ्या बरं सोडूनच देऊ, आता वरी कशाला बोबाटा आता करायचा? चड्डीवर या म्हणजे चड्डीवर निघालो. नका नका, अशीच कपडे घालून नेऊ तुम्हाला. चड्डीवर बरं आहे का? बरं आहे बरं आहे. तुमच्यासाठी पण मी गाडी आणली टायर काढून बरं, तिकडे उभा केली पांदीला. असं आहे का? तुम्ही पण भरपूर गोळ केले म्हणते, आमच्या बैलगाडीचे काच फोडले म्हणा, हो, अगन गाडीचे टायर पंक्चर केले म्हणा. ती मला काल मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला बॅटरी काढून. कोण आहे मुख्यमंत्री? आपले फडणवीस साहेब. चोर आहेत का? नाही नाही, चोर नाही, चोर असं नाही. आहे. आणि ते ताबडतोब तुम्हाला पोलीस स्टेशनच्या पाठीमागे घेऊन या म्हणले. कर्ज माफ केले का ते? कर्ज माफ केलं तर कालच बरं. आज ते म्हणले पोतं घेऊन जावा म्हणजे रिकामं. म्हणजे शिल्लक राहिलेलं घेऊन यायला. असं आहे काय? आणि तुमची केस पण वारकाकडे द्या म्हणले. द्या म्हणले काय? आणि कोण म्हणले ते? आणि ते आपले फडणवीस साहेब म्हणले काय? आणि कुणी पकडलं तर माझा नंबर घ्या म्हणले. हा, 9860 2 बोगडी 1 पाठ. असं आहे. लागली वाट करा तोंड पाठ. आणि तुमच्यासाठी पण पिस्तूल दिला त्यांना. हो साहेब, राहू द्या. गोळ्या घेऊन राहिले. बरं, एक गोळी घातल्यावर 6 महिना आंघोळ बंदच मग. असं आहे का? बरं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लवजी, जय अण्णाभाऊ. जय अण्णा भाऊ. आम-